नुकताच इयत्ता 12वीचा निकाल जाहीर झाला असून आता 10वीचा निकाल केव्हा लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे। 15 मे पर्यंत 10वीचा निकाल जाहीर केला जाईल असं राज्य मंडळाकडून सांगण्यात आलं आहे। त्या पार्श्वभूमीवर आता 10वी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना 11वीत प्रवेश घेण्यासाठी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरावा लागणार आहे। ही प्रक्रिया 8 मे पासून सुरू होणार आहे। शेवटचा विद्यार्थी प्रविष्ट होईपर्यंत ही प्रक्रिया ऑनलाईन प्रणालीद्वारेच राबवली जाणार आहे। अन्य मार्गाने एकही प्रवेश शाळा व्यवस्थापनास करता येणार नाही असे आदेश राज्य शासनाने विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज करणं आवश्यक असणार आहे। या प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांनी बनावट कागदपत्रे सादर करून प्रवेश निश्चित केल्यास त्यांच्यावर आवश्यकतेनुसार कायदेशीर कारवाई देखील केली जाणार आहे। तसेच विद्यार्थ्यांनी 10वीच्या गुणपत्रिकेमध्ये फेरफार केल्यास प्रवेश प्रक्रियेतून 2025-26 या वर्षासाठी प्रतिबंधित करण्यात येणार आहे। 10वीचा ऑनलाईन निकाल घोषित झाल्यानंतर विद्यार्थ्यांना 11वी प्रवेशासाठी प्राधान्यक्रम भरण्याची सुविधा देण्यात येणार आहे। विद्यार्थ्यांना एका वेळी एकच प्रवेश अर्जाद्वारे कला, वाणिज्य व विज्ञान या शाखांपैकी प्रत्येक फेरीत एका शाखेची निवड करण्याची सोय असणार आहे। प्रत्येक फेरीच्या वेळी शाखा बदल करण्याची मुभा असून कोणत्याही एका शाखेसाठी विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे।